झाली आणि प्रथमेश हा खेळाडू स्टार्टिंग एंडला विकेश घरत शुभम राऊत देवीचा पाडा एवन जोडी यांच्याकडून मात्र प्रथमेशला प्रत्येक षटकाराला 1000 रुपये बॅकफुटला गेले. जागा बनवत असताना स्लॅश केला बॉलला कव्हर पॉईंटला फटका चाललाय मागे सिंगलला डबलमध्ये परावर्तित करताना 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन झालंय. नेरे संघाचं अकाउंट ओपन झालंय. त्या ठिकाणी प्रथमेश फडके या खेळाडूचं 2 धावा धावफलकावरती. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर भरपूर प्रेक्षक सध्या या रात्रीमध्ये सामन्याचा आनंद घेत आहे. गुडघा वाकवत ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. समीर शेठ पाटील यांच्याकडून सलग 3 षटकार साठी 2100 रुपयाचं पारितोषिक, सलग 2 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. नेरे संघाच्या फलंदाजाने पहिला उत्तुंग असा षटकार स्लॉग हिट करत असताना आपण पाहिला या फलंदाजाला. आणि या षटकारासाठी विकेश घरत शुभम राऊत यांच्याकडून तब्बल 1000चं पारितोषिक आलंय प्रथमेश फडके या फलंदाजाला. विकेश घरत शुभम राऊत यांच्याकडून 5000 रुपये आमच्या इकडे जमा झालेले आहेत. ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आपण प्रथमेशला मॅच नंतर देऊन टाकू. प्रत्येक षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक आणि पहिला मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला आहे टीम नेरेसाठी. षटकार धावसंख्येत बदल, एकूण धावा फलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल बिनबाद 8. पहिल्या षटकासाठी बारक्या कांबळे हा खेळाडू खरं तर व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर म्हणून ज्याला संबोधलं जातं. कामोठे म्हटलं की प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव बारक्या. नेहमी आपण पाहिलं तो बारक्या त्याच्यावरती मात्र आक्रमण होताना. यावेळेला देखील खोदून गेला बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इनफिल्डला क्लिअर करत बॉल मागे चालला सीमा पार. रन्स मधील 4. प्रथमेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाका चौकार. प्लेमध्ये फलंदाजी करताना प्रथमेशच्या माध्यमातून 12 धावा इथपर्यंत आपण पाहिल्या. 2 मोठे फटके, 1 षटकार, चौकार, 1 दुहेरी अंक अशा एकूण 12 धावा आल्या पहिल्या 4 बॉलमध्ये. बॅटिंग करताना नेरे संघाच्या स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा बॅकफुटला जात आपण कमालीचं खरं तर डेडिकेशन. सेकंडचा कॉल प्रथमेशचा होता. रिस्क घेत असताना मात्र भरपूर वेगाने स्ट्रायकिंग एंडला पोहोचले. चांगली खरं तर फिल्डिंग आणि तितकंच चांगलं आपण पाहिलं दोघांमधलं ताळमेल. कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. यावेळेला हा फटका चाललाय मिडॉनच्या डोक्यावर. रोशन मात्र त्यांना बीट केलंय. बॉल मागे चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये खरं तर धमाकेदार सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 18.
वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं या मॅचमध्ये 18चं राहिलं आणि सांघिक धावा त्याही 18 आपण पाहिल्या. त्या ठिकाणी चांगली फलंदाजी. निखिल गोवारी सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला. व्हेरिएशन ज्याच्याकडे आहे असा हा खेळाडू. व्हेरिएशन म्हटलं की सचिन मोरे बॉलिंग करत असताना अनेक वेळा त्याचे लेग ब्रेक ऑफ ब्रेक पाहिले नेरे संघासाठी, परंतु इथे निखिल गोवारी हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे. बंटी भोईर आमचे खरंतर उत्कृष्ट फोटोग्राफर तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. मॅडी यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. आमचा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, त्यानंतर आमचे स्कोरर मित्र कांचन पालकर, रॉकस्टार प्रवीण गायकर यांची एंट्री. गोट्याबाई यांच्याशी आपण संपर्क साधा. रॉकस्टार सेकंड ओव्हरसाठी आपण पाहताय खरं तर त्या ठिकाणी निखिल गोवारी याला समोर सचिन मोरे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला आपण पाहिला खरं तर पहिला बॉल डॉट टाकत असताना मैदानामध्ये निखिल गोवारी हा खेळाडू, समीर शेठ पाटील खरं तर यांचे चिरंजीव कुमार साईश समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं स्पर्धेचं आयोजन आणि त्यांच्याकडून नेरे संघाच्या खेळाडूंना सलग 3 षटकारासाठी 2100चं पारितोषिक आलं आहे. यावर लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, बॉलला मागे चालला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, क्विक थ्रो वेगाने पाहायला मिळाला. सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येत बदल होईल. 19 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. बिनबाद 19 धावा. या मैदानावरती आपण पहिला 70+ रन देखील त्या ठिकाणी कमी पडल्या काही संघांना चेस करत असताना, त्यामुळे तुम्हाला इथे चांगलं टार्गेट बनवावं लागेल. समोर खरं तर फलंदाजीमधला स्ट्रॉंग खरं तर स्ट्रेंथ असणारा कामोटे संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला मात्र चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. परेश असतील, बारक्या असतील, दैवत असतील, खरं तर आपण पाहता रोशन म्हात्रेसारखा चांगला खेळाडू, सोनू पाटील, निखिल गोवारीसारखे आक्रमक फलंदाज या संघामध्ये आहेत. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. प्रथमेश फडके हा खेळाडू ऑन स्ट्राईक येताना गुडघा टेकत फक्त दिशा दिली. अफलातून स्ट्रोक, पॅडोस्टिपचा प्रयत्न, बॉल चालला गोळीच्या वेगाने, डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. प्रचंड आक्रमक झालाय आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. 23 धावा या धावफलकावरती. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं आहे प्रथमेशने आपल्या टीमला. सलामीवीर खेळाडू, चांगली सलामी देताना आपल्या टीमसाठी. यावेळेला आपण पहिला स्टेप आउट होत, मग खरं तर लॉंग हिट करायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल व्हेरिएशन बघा, अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. निखिल गोवारीचा बॉलच्या लाईनमध्ये नव्हते प्रथमेश. स्टेप आउट होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. चला इथे आपण पाहत आहे खरं तर बॅक टू द बॉलर. एका स्पर्धेमध्ये ड्रिंक्स ट्रॉली JCP गेली होती आणि खरं तर आता बघा इथे तात्काळ आपत्कालीन सेवा आणि आयोजन किती खरं तर आपण पाहिलं दमदार आहे. कुठेही कमी पडायचं नाही आहे. कुठलीही वेळ आली तर वेळेला तोंड देण्याची ताकद या आयोजकांमध्ये आहे, हे मात्र त्याने सिद्ध करून दाखवलं आहे. थोडासा व्यत्यय जरूर आला. ऑनलाईन प्रेक्षक जे खरं तर स्पर्धा पाहत आहे त्यांची खरं तर दिलगिरी व्यक्त करेल आमच्या आयोजकांच्या वतीने, कारण या स्पर्धेसाठी आपलं देखील चांगलं पाठबळ आम्हाला मिळालं. व्ह्युअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आणि इथे आपण पहिला डॉट बॉल प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेला ऑन साईडला लॉफ करत असताना बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलं, झेलखाली क्षेत्ररक्षक आले आणि तदनंतर मात्र जीवनदान. किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. बघा प्रथमेशला जीवनदान मिळालं. सोपा झेल होता, कॅरी करता आलेला नाही आहे आणि तदनंतर मात्र जीवनदान मिळत असताना प्रथमेशला बिगिट करताना ऑन साईडला हा फटका, बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर आले, परंतु 2 धावा घ्यायचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 रन मात्र इथे मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 25. मार्गदर्शनाने आपण ही स्पर्धा अथक पाहतो. सागर शेठ ठाकूर या स्पर्धेचे दमदार आपण नेतृत्व या ठिकाणी पाहताय. विद्यमान सरपंच विजेंद्र पाटील साहेब उर्फ गोट्याबाई,
आज आपण पाहू शकाल शंभो ग्रुप स्पर्धेचा आनंद घेत असताना चिराग घरत, कृपाल घरत, नितेश वाजेकर, दिनेश ठाकूर, रोशन ठाकूर, चिनूभाऊ आणि आज रोशन कृपाल यांचा वाढदिवस आहे मित्रांनो. त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमी आपल्या हातातून सत्कार्य घडव. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शंभो ग्रुप आणि श्री गणेश क्रिकेट संघ नावेखाडी यांच्या वतीनं आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर समीर शेठ यांना विनंती असतील यावं व्यासपीठावरती. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल वेदांत ट्रान्सपोर्टचे सर्वा या ठिकाणी प्रसाद डोलकर साहेब यांना विनंती करतो की आपण देखील यावं. आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रदीप डोलकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर भातान ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि माजी सरपंच सन्माननीय CM भोईर साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. अभिषेक दुबे साहब उनका भी सहर्ष स्वागत करेंगे. यूट्यूब के जरिए मैच का आनंद लेते हुए ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सेकंड ओव्हर कंप्लीट आणि 25 धावा आल्या. दैवत या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे लेग बाईच्या स्वरूपात सिंगल रन मिळेल. त्या ठिकाणी नेरे टीमला अवांतर रन ॲड होईल. धावसंख्येमध्ये थोडासा बदल, धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना आपण पाहत आहे. 26 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पाहता नेरे विपक्ष कामोटे अशी मोठी लढत. खरं तर गतवर्षी ओवळ्याच्या क्रीडांगणावरती जेव्हा वाईल्ड कार्ड एंट्री या नेरे संघाला मिळाली तेव्हा या संघाने मोठा पराक्रम केला. खरं तर मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता या टीमने दाखवली आणि त्या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप मात्र या संघाने सोडली होती. आज पुन्हा एकदा खरं तर समोर तगडं आव्हान आहे कामोटे संघाचं, परंतु नेरे संघाला देखील संघर्ष कशा कधीने करायचं माहिती आहे. त्यामुळे हा सामना तितकाच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. याही वेळेला ऑन साईडला खेळत असताना कधी प्रथमेश हा डॉट बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडला, बॉल खाली राहतो आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दैवत म्हात्रे यांच्या माध्यमातून विकेश खरत, शुभम राऊत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला प्रथमेश फडकेला 1000 पारितोषिक आलं आणि 1000 त्यांना लागू झालेत. एक षटकार त्यांच्या माध्यमातून पाहिला आतापर्यंत आपण. अजूनही ते मैदानामध्ये उभे आहेत. चांगला खेळ. यावेळेला एज लागली, हलकीशी बॉल मागे चालला, घाई झाले, डिरेक्टची संधी होती गमावली. प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंग अवधान फार महत्त्वाचं असतं असं म्हणतात क्रिकेटमध्ये. जर थ्रो देखील झाला असा परेशच्या दिशेने तरी हा खेळाडू बाद झाला असा, परंतु इथे खरं तर आपण मला डिरेक्टची संधी निर्माण झाली आणि तिथे मात्र जीवनदान मिळालं प्रथमेश फडकेसारख्या एका चांगल्या खेळाडूला. 26 रन धावफलकावरती 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये 30 चेंडू फेस करायचे आहेत. यावेळेला हाफ ट्रॅकर, शफल, क्रॉस फटका, फाईन लेगच्या बाहेर बॉल चाललाय त्या ठिकाणी सीमा पार. प्रथमेश फडके ब्रँडेड षटकार. प्रथमेश फडकेच्या अकाउंटला क्रेडिट झालेत या ठिकाणी विकेश खरत आणि शुभम राऊत यांच्या माध्यमातून. अजून एक धमाका, गुटना टेक, तमाशा देख. प्रथमेशने बॉलला उडवलं मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. षटकार आपण पाहिले या इनिंगमध्ये आणि सलग 2 आलेत. त्यामुळे इथे 500 रुपयाचा मानकरी होतोय समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून. प्रथमेश फडके हा खेळाडू जर का आणखीन एक षटकार आला तर तब्बल 2100 रुपये. या बॉलला षटकार आला तर या ठिकाणी भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर समीर शेठ पाटील यांच्याकडून 2100चं पारितोषिक मिळेल प्रथमेश फडके या फलंदाजाला. एक खरं पहिला सामना खेळत असताना 36 धावा केल्या त्याने. 14 चेंडूमध्ये 3 चौकार, 3 षटकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिले आणि 257.14चा स्ट्राईक रेट आपण पाहताय. त्या ठिकाणी प्रथमेश फडके या खेळाडूचा स्फोटक फलंदाजी, विध्वंसक खेळ साकारत असताना मैदानामध्ये प्रथमेश फडके हा फलंदाज. यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला, अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. अजून एक एक्स्ट्रा रन मात्र ॲड होईल. दबाव आता दैवतवरती राहील या मॅचच्या दरम्यान. प्रथमेशला तुम्हाला थांबवायचा, 1 विकेट हवा आहे. खतर फिल्डिंग करणाऱ्या रोहित 11 कामोटे संघाला कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला ब्रेक थ्रू मात्र इथे मिळवावा लागेल. दबाव वाढत चाललाय.
दैवत मात्रे या गोलंदाजावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक मागे चाललाय आणि इथे हा सलग तिसरा षटकार आलाय, त्यामुळे तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक येईल. या ठिकाणी आपण पाहताय समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि आणखीन 1000 रुपये मिळतील विकेश घरत शुभम राऊत या दोन खेळाडूंच्या माध्यमातून प्रथमेश फडके या फलंदाजाला. यस रोशन, आपण जेव्हा मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर देखील पार्थ एंटरप्राइजेसचे सर्व आणि विद्यमान सरपंच विजेंद्रबाई पाटील उर्फ गोट्याबाई, विद्यमान सरपंच नावे ग्रामपंचायत यांच्या वतीनं जेव्हा त्यांची नाईट स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये मला वाटते पवन गेने जो 37 वर फलंदाजी करत होता आणि जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकणार होता फायनलच्या सामन्यामध्ये, त्याच्यासाठी 25,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आणि 2 फिफ्ट्यानंच आणि त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेल्या वर्षी. परंतु या रामबाग चषकामध्ये अंतिम दिवस जेव्हा फायनलचा सामना असेल, त्या फायनलच्या मॅचमध्ये जो कोणी खेळाडू या ठिकाणी अर्धशतक ठोकेल, पाणी घेऊन जा मैदानात, त्या खेळाडूसाठी 33,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि एक महत्त्वाचे अनाऊन्समेंट अजूनही करतो बघा, पाणी घेऊन जा मैदानात. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी मागच्या वर्षी आपण जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांची दमदार स्पर्धा पाहिलीत, त्या स्पर्धेमध्ये देखील भरघोस बक्षिसांचा वर्षाव, मग समालोचक असू द्या, पंच असू द्या, ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. श्रद्धांजली चषक 2025 स्वर्गीय निरावंतीताई संतोष मात्रे माजी सरपंच प्रकाश झोतातील नाईट क्रिकेट स्पर्धा 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी ही स्पर्धा पाहायला मिळेल. यस पाणी घेऊन जा प्लीज. तर 25,000 प्रवेश फी असेल या स्पर्धेची. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय 50, चतुर्थ 50, पाचवे 25 आणि सहावे 25. आणि मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी 2 व्हीलर बाईक, त्याच्यानंतर गोलंदाजसाठी 2 व्हीलर बाईक आणि मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर दिली जाईल. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सौजन्य संतोष शेठ मात्रे साहेब माजी सरपंच पिसारवे आणि रमेश शेठ मात्रे साहेब, ठिकाण जय भोलेनाथ मैदान पिसारवे. ही तुम्हाला एक आणखी मोठी स्पर्धा भेटीसाठी येते. धन्यवाद. रामबाग चषक 2024चा जो फायनल सामना होईल, त्या फायनल मॅचमध्ये जो खेळाडू 50 मारेल म्हणजे अर्धशतक कंप्लीट करेल त्याला तब्बल 33,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. नावा ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आदरणीय विजेंद्रजी पाटील उर्फ गोट्याबाई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक घोषित करण्यात आले. गतवर्षी त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील ही पारितोषिक आपण पाहिली आणि प्रवीणने उल्लेख देखील केला, ज्या स्पर्धेने खरं तर यशाची उंच शिखरे गाठली, ज्या स्पर्धेने भरघोस अशी पारितोषिके खेळून दिली, अशी स्पर्धा आपण पाहिली होती सरपंच ट्रॉफी. आणि त्यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आलं. परंतु मैदानामध्ये प्रथमेश फडकेला तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आलं, त्या ठिकाणी समीर शेठ पाटील यांच्याकडून आणि एका बाजूने विकेश घरत आणि शुभम राऊत या दोघांकडून देखील तब्बल 4,000चं पारितोषिक आलं. 4 षटकार आतापर्यंत पाहिले या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेला बिगिट करताना फटका फसलाय, फॉलोथ्रूमध्ये झेल पकडेल का निखिल, हे पायचाने झेल टिपलाय, खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का बसला, सचिन मोरेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला ब्रेक थ्रू मिळाला, पहिला खेळाडू बाद झाला सचिन मोरे मॅन फ्रॉम नेरे. मैदानाच्या बाहेर आपण जाताना पहिला नवका खेळाडू चालला प्रवीण चोरगे उर्फ बाली तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. निरंतर पाटील बोकडविरा स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करूया. कामोठे विपक्ष नेरे या लढतीमध्ये आपण पाहताय खरं आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सभासद सागरजी मांडवकर नेरे तेही स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करूया. 45 धाव फलकावरती एक खेळाडू बाद झाला. आता बाली मैदानाकडे चाललाय आणि एका बाजूने आपण जर पाहिलं वन मॅन आर्मी 15 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या संघाला देणारा प्रथमेश फडके नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मैदानाकडे आपण पाहता नौका खेळाडू प्रवीण चोरगे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. 45 रन. इथे निखिल गोवारीला विकेट मिळाला. तेच तर बॉल, अजून एक डॉट चेंडू आपण पाहता. मी मगाशी म्हटलं ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, अगदी फास्ट ॲक्शनमध्ये तो बॉल ऑफ ब्रेक करू शकतो, लेग ब्रेक करू शकतो आहे, असा एक उत्तम दर्जाचा गोलंदाज म्हणजे निखिल गोवारी या षटकामध्ये कमबॅक करत असताना सुरुवातीला ॲज अ स्पिनर म्हणून त्यांनी भूमिका साकारली, आता मध्यम गतीचा गोलंदाज.
म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वन मोर डॉट, अजून एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना निखिल गोवारी हा गोलंदाज कमबॅक करतो या षटकामध्ये. चांगलं कमबॅक, ग्रेट कमबॅक त्याच्या माध्यमातून होताना पाहिलं. 45 धावा फलकावरती आहेत. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथं षटक मार्ग असत आहे. यावेळेला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यक्त निर्माण झाला. डेड बॉल पंचाने घोषित केला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती खरं तर गोलंदाज निखिलला सज्ज व्हावं लागेल. पंचाच्या डाव्या बाजूने ओव्हर द स्टम्प्स त्याचा बॉलिंग ट्रॅक आपण पाहताय आणि समोर प्रवीण चोरगे संघर्ष करतो मोठ्या फटक्यांसाठी. यावेळेला धीम्या गतीचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल मागे चालला ब्रॅक्सिंगच्या बाहेर, सीमा पार, बाहुबली स्ट्रोक, प्रवीण चोरगेचा षटकार. बॅकफुट पंच पाहिला आणि इथे मात्र हा चांगला पंच लगावत असताना प्रवीण चोरगे हा खेळाडू 6 धावा आल्या. तेच बॉल बीट करत असताना या ठिकाणी फलंदाजाला अजून एक डॉट बॉल इथे आपण पाहताय. मैदानामध्ये फेस करत असताना प्रवीण चोरगे सरपंच बैलाचे मालक आणि खतर भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर, 40+ क्रिकेटचे नेरे संघाचे कॅप्टन समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव झाला नेरे संघावरती. चांगलं भरीक योगदान. याही वेळेला आपण पाहिला स्विंग अन मिस, क्या बात आहे, कमालीचं कमबॅक. एक षटकार अपवाद राहिला परंतु हे षटक राहिलं निर्णायक, कारण 2 षटकांचा स्पेल टाकत असताना मैदानामध्ये निखिल गोवारीने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. फक्त 13 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. धावा फलकावरती आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद, 51, 1 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. फ्रेम मध्ये 2 संघाचा संपूर्ण आपण पाहताय त्या ठिकाणी खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण टीम मीटिंग बोलवली आहे कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे निर्णायक आणि प्रथमेश फडके अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे. या स्पर्धेमध्ये आपण भरपूर अर्धशतकं पाहिली. खरं तर एकाच मॅचमध्ये देखील 2 अर्धशतकं पाहायला मिळाली, परंतु आणखीन एक अर्धशतक इथे कंप्लीट होईल का, ज्याला खरं तर आपल्या स्वप्नातील पहिली बाईक उसारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये मिळाली असा खरं तर एक गुणवान खेळाडू अपकमिंग यंगस्टर मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहताय प्रथमेश फडके हा खेळाडू. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 51, एक गडी बाजाला. या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला आहे. या ठिकाणी रोही 11 कामोडे संघाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू रोशन म्हात्रे हा खेळाडू या षटकामध्ये आला. स्लॉग ओव्हरमध्ये टार्गेट बनवायचं आहे. टार्गेट खरं तर इथे सेट करायचं आहे. पहिल्या खरं तर 17मध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम नेरेला कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी खरं तर समीर शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं आम्ही इथे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर एक दानशूर व्यक्तिमत्व आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान राहिलं. आज त्यांची उपस्थिती आपण पाहिली रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपल्या गावाच्या संघासाठी खरं तर भक्कम पाठीराखण करण्यासाठी मात्र त्यांची उपस्थिती आपण पाहत आहे. या मैदानाच्या खरं तर अवतीभोवती बसून सामन्याचा आनंद घेता त्यांना विनंती असेल या पण मंचावरती आपलं स्वागत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्या ठिकाणी 2 धावा आपण येताना पाहताय. गुड रनिंग द बिटवीन. स्ट्राईक हवी होती प्रथमेशला आणि वैयक्तिक प्रथमेश मैदानामध्ये खेळतोय. 16 चेंडू आणि 44 धावा. बघा एक झेल सुटला होता प्रथमेशचा. तो झेल किती इम्पॉर्टंट आहे. झेल सुटल्यानंतर मात्र त्याने आता विध्वंसक रूप, रौद्र रूप धारण केलं आहे. मैदानामध्ये प्रचंड आक्रमक झाला आहे. या वेळेला देखील आपण पहिला फुल लेन बॉल ऑन साईडला टर्न करत असताना बॉल मागे चालला स्क्वेअरला पर्यंत फिल्डर बॉल खाली आला आहे. चेंडू उचलला फेकणार रिस्क घेतली आहे. स्ट्राईक हवी होती आणि इथून मात्र रनआउटचा शिकार. दुसऱ्या रनचा कॉल डेंजर एंडकडे आला प्रथमेश आणि अर्धशतकाला मात्र हुलकावणी घालत असताना हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसेल टीम नेरेला.
होऊ द्या प्रथमेश या इनिंगसाठी 4 षटकार 3 चौकारांचा समावेश त्याच्या इनिंगमध्ये पाहिला आणि तब्बल 2100 रुपये समीर शेठ पाटील यांच्याकडून पारितोषिक त्याला आलंय. आणि एका बाजूने देवीचा पाडा गावचे आमचे मित्र विकेश गरत शुभम गरत यांच्याकडून तब्बल 4000चं पारितोषिक या खेळाडूला आलंय. यस रोशन, या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल श्रीवर्धन मसलावरून अर्थातच ओम सुशील टाऊर साहेब हे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समेत प्रकाश झुगे साहेब कोपर या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो. रात्रीचे 1:20 झालेत, अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओम सुशील डाऊर साहेब, श्रीवर्धन मसला आणि प्रकाश झुगे साहेब आपलं सहर्ष स्वागत. 54 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये मात्र रोशन म्हात्रे कमबॅक करत असताना चांगलं कमबॅक, ग्रेट कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या 2 बॉलमध्ये. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नौका फलंदाज मैदानाकडे जाताना आपण पाहता रोहन पाटील हा खेळाडू मधल्या फळीतला खरं तर एक अतिशय ताकदवर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला तर तो मात्र मैदानाकडे चाललाय. आदित्य मस्कर देखील त्यांच्या स्क्वॉडमध्ये आहेत, पण रोहनला येथे संधी मिळाली. यावेळेला वेगवान बॉल खरं तर बाहेर टाकला चेंडू आतली कडा घेऊन मागे चाललाय. फक्त सिंगल रन इथे मिळेल या चेंडूवरती. धावसंख्येमध्ये बदल होईल आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 2 खेळाडू बाद 55 रन ऑन स्कोर कार्ड. 55 धावा धावफलकावरती. मध्यरात्र झाली, गुलाबी थंडीमध्ये आपण सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहे. खऱ्या अर्थानं निमित्त आहे या स्पर्धेचं. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित रामबाग चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व, ज्यावर आहे खरं तर तमाम नावेखाडी वासियांना गर्व अशी ही स्पर्धा. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आपण या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी पाहत आहे. स्ट्राईक एंडला आता आलाय प्रवीण चोरगे. ऑन साईडला फटका उडवलाय, बॉलला पाठवलाय त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. प्रवीण चोरगे ब्रँडेड षटकार. ती मात्र प्रहार पाहायला मिळाला प्रवीण चोरगे या खेळाडूच्या माध्यमातून. अनेक वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिला. 12 बॉल 12 षटकार मारण्याचा पराक्रम त्याने केलाय आणि या स्पर्धेमध्ये त्याला आता थांबवलंय. बघा शॉर्ट ऑफ प्लेन बॉल स्वतःवरती हताश निराश झालाय, कारण इथे मोठा फटका यायला हवा होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. आणि तदनंतर आपण पाहिला डॉट बॉल, रायझिंग डिलिव्हरी, थोडासा उचली घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा बॉल 61 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल खोदून काढला, बॉलला एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पहिली रन पूर्ण केली, दुसऱ्यांदा प्रयत्न होईल नक्कीच कारण शेवटचा बॉल बाकी आहे. आणि इथे नो बॉल कॉल. क्या बात आहे. बघा सोने पे सुहागा, अजून संधी मिळेल. 2+1 अशा 3 धावा ॲड होतील. माफी असावी, 1च धाव कारण रनआउट झाला रोहन, म्हणजे 2 धावा या चेंडूवरती ॲड होतील. 1+1 नो+1 अशा 2 धावा म्हणजे एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 63. आता अंतिम चेंडू फ्रीड बॉल असेल समोर प्रवीण चोरगे. बऱ्याच अंशी आपण जर पाहिला शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला पहिल्या इनिंगमध्ये की कॉन्फिडन्स लेवल हा थोडासा हाय होतो एखाद्या संघाचा, आणि तो जर मोठा फटका या बॉलवरती आला तर मात्र टेन्शन वाढेल कामोठे संघाचं. फ्रीड बॉल फेस करेल त्या ठिकाणी प्रवीण. आणि इथे या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय हा खरं तर अंतिम राहील. ही एक महत्त्वाची सूचना मी प्रत्येक संघांना आवर्जून देईल, कारण शिस्तबद्ध असं आयोजन, शिस्तबद्ध असं नियोजन तुम्ही पाहता या ठिकाणी रामबाग चषक 2024च्या माध्यमातून. आणि खरं तर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं कालच्या रात्रीमध्ये, पुढच्या वर्षी या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल तब्बल 5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक असेल या स्पर्धेचं 2.5 लाख रुपये. अशी ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पुढच्या वर्षी देखील मोठ्या खरं तर चांगल्या स्वरूपात पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. आणि यंदा देखील आपण पाहिलं 2 लाख प्रथम पारितोषिक, एंट्री फी फक्त 16,000 या स्पर्धेची आणि 8 संघ. वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेत. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. विनंती राहील कामोठे संघाला, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, नो आर्ग्युमेंट. चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. नो बॉल सांगतात अंपायर, मेन अंपायर, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य कराने फिल्डिंग लावून घ्या, विनंती राहील. चला अजिबात ऐकलं जाणार नाही आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. जो संघ गैरवर्तणूक करेल त्या संघाला पुढच्या कोणत्याही टुर्नामेंटमध्ये संधी दिली जाणार नाही आहे. एक लक्ष घ्या बघा, रिव्ह्यू फक्त वाईट, रनआउट आणि बिमरसाठी असेल प्लीज.
परेश, रिव्ह्यू फक्त वाईट, रनआउट आणि बीमरसाठी वापरला जाईल, त्यामुळे आपण फिल्डिंग लावून घ्या ही सूचना आता कमिटीकडून आली आहे. येस, कमिटीचा ठाम निर्णय आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि जो संघ गैरवर्तणूक करेल, पंचांवरती दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल, त्या संघाला इथून पुढे या स्पर्धेमध्ये स्थान देताना विचार केला जाईल. ओटी कॉम्बॉक्स. लास्ट बॉल फ्री डिलिव्हरी आणि समोर असेल प्रवीण चोरगे, आक्रमक खेळाडू या करता नेरे संघाचा. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं मागच्या बॉलवर एक षटकार पाहायला मिळाला आणि आता खरं तर या ठिकाणी शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू इथे आपण पाहत आहे. निर्णायक बॉल असेल या खरं तर मॅचमधला, कारण फ्रीड बॉल असेल समोर प्रवीण, रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. हँडलिंग द बॉल 63 धावा स्कोर कार्डमध्ये, राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला फटका, फ्रीड बॉलवरती धमाका आलाय आणि मगाशी उल्लेख केला शेवटचा बॉल प्रत्येक इनिंगमध्ये निर्णायक का असतो, तर यासाठी असतो. इथे षटकार आलाय त्या ठिकाणी प्रवीणच्या माध्यमातून आणि टार्गेट सेट केलं प्रवीणने. खरं तर पहिल्या सत्रामध्ये नेरे संघाने फलंदाजी करताना धावा केल्या 69. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये मैदानामध्ये रोही 11 जय हनुमान कामोडे संघाला करायच्या तब्बल 70 धावा. चांगलं टार्गेट सेट झालंय. आवाजामध्ये आपण करूया बदल. इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर. याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा, यातून जो संघ विजेता होईल तो खेळेल श्रीदत्त 11 भातन या संघासोबत. तत्पूर्वी आपण पाहू शकाल ही मॅच मीत अँड जीतू 11 हनुमान नेरे या दोन संघांमध्ये ही ताकदवर लढाई तुम्हाला पाहायला मिळते. आणि कांबोटे त्यांच्या समवेत धावा झाल्या धाव फलकावरती 69 आणि 30 बॉलमध्ये 70 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. मगाशी आम्ही उल्लेख केला की मित्रांनो या ठिकाणी शंभो ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि आज ज्यांचा वाढदिवस अर्थात थाटामाटानं साजरा केला गेला, विद्यमान सरपंच या ठिकाणी आपण विजेंद्रबाई यांना देखील पाहिलात. अर्थातच कृपाल घरत यांचा आज वाढदिवस. चिराग घरत, नितेश वाजेकर, दिनेश ठाकूर, रोशन ठाकूर, चिनूभाई स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. यस, मगाशी रोशन तुम्ही उल्लेख केला होता की फायनलच्या सामन्यामध्ये गोट्याभाई सरपंच होऊ द्या खर्च आणि दमदार नेहमीच खेळाडूंसाठी वर्षाव, ज्यांचा बक्षिसांचा वर्षाव आपण पाहतो. आणि मेगा फायनल जेव्हा रामबागची स्टार्ट होईल तेव्हा त्या स्पर्धेवर त्या फायनलच्या सामन्यामध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी 33,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. क्या बात आहे, काय सांगाल सर? जाऊया आपण मैदानाकडे. नेरे पक्ष कामोठे असा रंगलेला सामना. कामोठे संघाने निश्चितच नाणेफेकीचा कौल जिंकला होता. नेरे संघाला पाचारण केलं होतं फलंदाजीसाठी. मोठी धावसंख्या मात्र उभारली गेली, कारण पहिल्याच षटकापासून जर पाहिलं तर बारक्या कांबळेवरती केलेला प्रहार पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 20, नंतर चौथ्या षटकामध्ये अवघ्या 6, शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा शेवटचं षटकसुद्धा 18 धावांचं पाहायला मिळालं. 30 चेंडूंमध्ये 69 धावा उभ्या केल्या गेल्या आणि 70 धावांचा हा पाठलाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्ष असेल बारक्या कांबळ्यावरती, कारण बारक्या आपण पाहतोय
ज्या पद्धतीने बारक्याचं नाव क्रिकेट जगतामध्ये आहे त्या पद्धतीने आता खेळी होईल का? मैदानावरती शांतता आहे, कारण वादळापूर्वी जशी शांतता असते ती शांतता पाहायला मिळेल का? वातावरण पाहिलं तर गुलाबी थंडी अगदीच पाहायला मिळते. मैदानावरती भरपूर दव, त्यामुळे कदाचित खेळपट्टी थोडीशी ओली झाली असेल आणि बॉल थोडासा थांबून सुद्धा येईल. येस, या ठिकाणी आपण पाहू शकाल, मान्यवर या ठिकाणी पाहू शकाल, भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा सरपंच बैलाचे मालक सन्माननीय समीर शेठ यांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या समेत वेदांत ट्रान्सपोर्टचे सर्व गणेशपुरी गावचे प्रदीपजी ढोलकर साहेब आणि त्यांचे साथी सहकारी सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण कृपया करून बसून असतावा. प्रसाददा इथं आलेला आहे, तसेच उपस्थित मान्यवर सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. 40+ मास्टर प्रसादजी ढोलकर. जाऊया मॅचकडे. पंचांचा इशारा आलाय, मॅच सुरू करतोय आपण. लगेचच पहिलं षटक सचिन मोरेचं आणि बारक्यासाठी तयार. बारक्या चांगला हुक करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल, हा जवळ स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर करत आलाय. पहिल्याच चेंडूवरती षटकार. कांबळे पदलालितेचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. तर ऑफस्टमच्या बाहेर जसा गेला त्याला मात्र ब्लॉक केलाय पूर्णपणे. हुशारी दाखवली, कारण प्रत्येक संघाचा पहिला गोलंदाज हा हुकमी गोलंदाज असतो आणि सचिन मोरेने मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. ह्यावेळेला फटका फसलाय की काय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन निश्चितच चेंडू विसावेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही चालू आहे आणि पंचांचा इशारा काय आलाय तर निश्चितच पॉपिंग क्रीजला ओव्हर स्टेप केलंय, म्हणजे निश्चितच हा गोलंदाजाला शिक्षा दिली जाईल, नो बॉल दिला जाईल. तर निश्चितच एक धाव ऍड केली जाईल, प्लस 2 धावा धावलेल्या, म्हणजे एकत्रित 3 धावा ह्या ऍड होतील आणि बारक्या कांबळेसारख्या विध्वंसक खेळाडूला हात मोकळे करण्याची संधी मिळेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. समोर आहे बारक्या कांबळे. अगदीच सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बारका कांबळे खरं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि चेंडू फळीचे मेतकूट काही जमताना पाहायला मिळाले नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला ऑफस्टमच्या बाहेर. सुंदर गतिमान चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज सचिन मोरे यांचा. पुन्हा एकदा बॅटच्या खाली चेंडू लागून जातोय. यष्टीरक्षकाला बीट करतोय. थर्डमॅनला मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिपमध्ये उभा आहे. तिथून मात्र जरूर आपल्याला एक धाव, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच आपल्याला पाहायला मिळाले ह्या षटकामध्ये. अजूनपर्यंत 3 निर्धाव चेंडू, 1 नो चेंडू, 1 षटकार अशा पद्धतीने धावा मात्र पाहिल्या तर सुरुवात चांगली झाली. 9 धावा धावफलकावरती असताना सचिन मोरे गोलंदाजीच्या भोवल्यावरती पंचांच्या डावीकडून. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कव्हर्स रिजन मध्ये आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू मात्र जाऊन नो मॅन्स लँड मध्ये लँडिंग केलाय.
काय घडतंय सातत्याने गोलंदाज सचिन मोरे यांनी केलेली अतिशय चनाक्ष गोलंदाजी, सातत्याने बारक्या कांबळे यांचे फसलेले फटके, परंतु नशीब बलवत्तर है। तकदीर किसका साथ देती है तो तकदीर भी साथ देती है बहादुरों का। तो यहाँ से सचिन मोरे जिस तरह से अपने टीम के लिए गेंदबाजी कर रहे हैं, सामने वाले विध्वंसक बल्लेबाज बारका कांबले के लिए इस बीच अच्छा खेला है, गेंद हवा में जरूर लहराती हुई, शायद से वहां पे कैच छूट चुका है और कैच भी छूटा है और ये चौवा भी आया। रुपये आणि 2 चौकारांना 500 रुपये। तर निश्चित कामोठे संघाला अभिषेक दुबे यांच्याकडून सलग 2 चौकार मारा किंवा सलग 2 षटकार मारा, 500 रुपयांचं पारितोषिक जिंकून दाखवा। पहिलं षटक इथं मात्र संपुष्टात आलंय। पहिल्या षटकाचं आपण जर विवरण पाहिलं, पर्टिक्युलर जर पाहिले तर पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर डॉट चेंडू, 9 बॉल 2 धावा, नंतर 2 डॉट चेंडू, शेवटाच्या 2 चेंडूवरती दुहेरी आणि चौकार, एकत्रित 15 धावा। म्हणजेच जवळजवळ आस्किंग रन रेट जो होता त्या आस्किंग रन रेटच्या जवळपास खूप चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये बारक्या कांबळे 7 चेंडू खेळला, 1 नो बॉल पकडून पहिल्या षटकामध्ये आणि 7 चेंडूंमध्ये 14 धावा या बारक्या कांबळे यांच्या पाहायला मिळाल्या। म्हणजेच आपल्या नाव लौकिकाला साजेशी कामगिरी आतापर्यंत होताना पाहतोय आपण। गोलंदाजीच्या बोहल्यावरती नवीन गोलंदाज येतील। सुशांत गायकर, मिस्टर एस जी। बऱ्याच उशिरानंतर मात्र सोनू पाटील स्ट्रायकिंग एंडला येतील। ह्यावेळेला गोलंदाज मात्र येतील ते अटल सेतू एंडकडून सुशांत गायकर तयार। गोलंदाज थोडासा फंबल झालाय, कदाचित रनवे मध्ये बिघाड झाला असेल, सज्ज होतील पुन्हा एकदा। लोअर फुल टॉस पाहायला मिळाला। निश्चित वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला गेलाय, 1 धाव मात्र जरूर मिळेल। आता मात्र खेळी अशा पद्धतीने साकारली जाईल की चेंडू जर आला तर मारला जाईल, अन्यथा सोनू पाटील बारक्या कांबळेला जरूर स्ट्राईक रोटेट करून देईल, कारण ज्या पद्धतीने बारक्या कांबळेची बॅट आता मात्र तळपली तिथून धावांच्या आशेचं किरण मात्र पाहिलं जाईल। निश्चितच 14 वरती आपण पाहतोय बारक्या कांबळे खेळतात, इथून मात्र कोणते प्रश्न विचारले जातील गोलंदाजाला। ऑफस्टंपच्या बाहेर मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, ऑफस्टंपच्या बाहेर खूप जास्त बाहेर आल्यानंतर मात्र एक लेग बिफोर द विकेटचं अपील केलं जात आहे, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावली। तीनही आमचे क्वालिफाईड पंच कालपासून अगदीच सुवाच्य कामगिरी आपण पाहिली आणि नेहमीच चांगली कामगिरी पाहायला मिळते। वाव, सुंदर फटका सजवलाय की काय आणि काय घडलंय, अगदीच मोक्याच्या क्षणी, अगदीच महत्वाच्या क्षणी चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाने आतमध्ये ठेवताना पूर्णपणे यश मिळवलंय। फलंदाज बारक्या कांबळेच्या खेळीचा झालाय अंत। क्या बात आहे। तर बघा इथे सुवर्ण संधी असेल दोन्ही टीमसाठी। प्रथमतः नेरे संघाने जर सलग 2 विकेट घेतले
तर भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय समीर शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. तसेच कांबोटे संघाने जर सलग 2 षटकार किंवा 2 चौकार ठोकले तर अभिषेक दुबे शिवांश ट्रान्सपोर्ट्स यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोशन म्हात्रे साथ देतील सोनू पाटीलला. सोनू पाटील आतापर्यंत 1 धावांनी खेळतायत. फटका फसलाय की काय नाही, एलिव्हेशन पूर्ण मिळालंय, ताकद पूर्ण मिळाली आणि हा चेंडू मात्र प्रेक्षकांमधून परत मागवावा लागेल. षटकार आपले दमदार रुबाबदार आणि डॅशिंग होऊ द्या खर्च गोट्याबाई सरपंच या ठिकाणी आपण पाहू शकाल व्यासपीठावरती येत असताना ज्यांच्या माध्यमातून मेगा फायनलच्या दिवशी म्हणजेच फायनलच्या मॅचमध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी 33,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला चेंडू द्या मैदानावरती. कमी दिवसामध्ये अगदी ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं रामशेठ ठाकूर साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरला आणि ज्याला हात लावतो त्याचं सोनं होतं असं परिस 1 नंबर नाव गजे रामशेठ ठाकूर. ह्यावेळेला मात्र फटका फसलाय, परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. नो मॅन्स लँडमध्ये मात्र जाऊन चेंडू विसावेल. षटकारानंतर मात्र कमबॅक केलंय आणि ज्या संगीताने मात्र विजेंद्रभाई पाटील यांचा अगदी स्वागत केलं मंचावरती पुन्हा एकदा. मी तर म्हणतो जिथे विषय गंभीर तिथे आमचे गोट्याबाई नेहमीच खंबीर असतात. आणि आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलंय सरपंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना न्हावे ग्रामपंचायतमध्ये, आज भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही सभेमध्ये पाहिलं तर गोट्याबाई अगदीच पुढे असतात. फटका चांगला सजवलाय, अगदी स्नोमॅन्स लँडकडे चाललाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षक मात्र जाईल, चेस केला जाईल. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे, अगदी सहज पूर्ण केला जाईल कारण थोडासा थ्रो मात्र पाहायला मिळाला होता त्या बाजूने. 2 धावांनी मात्र आपण पाहतोय 70 धावांचा हा चेस आहे. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 25 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक आपण इथं संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10. 1 गडी मात्र मिळवण्यामध्ये सुयश मिळालंय. यस, तसेच रुपेश मोकल साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. येस, रुपेश मोकळ आपण मगाशीच त्यांचा स्वागत सन्मानही केला. या गावचे नागरिक आणि नेहमीच पुढाकार असतो प्रत्येक कामामध्ये. खरं तर मी श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकाडी सर्व त्यांचे सदस्य ज्या पद्धतीने आता संकट आलं त्या संकटावरती अगदीच पाय ठेवून उभे राहिले. चेतन ठाकूर, अजय कडू, सूरज ठाकूर, मयूर ठाकूर, ऋषिकेश ठाकूर, शिवम मोकल, विनेश ठाकूर, रुद्र, सुजित, अनिकेत, सिद्धू, नील, निहाल, धीरज, विराज, शशीष, विकास, स्वराज, चिंतामण, वैभव, निशू, आदेश सर्व आमचे हे खंदे समर्थक श्री गणेश क्रीडा मंडळ नावेकाडीचे. धावसंख्या 25 आहे मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 10, 1 बाद 25. आणि निश्चित सातत्याने मी म्हणतो की सागरशेठ ठाकूर साहेब असतील, रोशन शेठ असतील आणि निश्चितच बाकी सर्व आमचा ठाकूर परिवार सातत्याने खंबीरपणे उभा आहे. या पाठीराख्यांसारख्या पाठीराख्या असताना आम्हाला कोणतीही कमी असणार नाहीये. यस, डेफिनेटली सर. आपण पाहू शकाल इतक्या रात्रीमध्ये देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना कमल फिटनेस जिमचे ओनर अर्थातच खारकोपर गावचे आमचे जग्गू मामा यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ नावेखाडी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. येस जग्गू मामा, वेलकम. असंच मॅचचा आनंद घ्या. मी गव्हाणचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक राजकिरण कोळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज तयार असतील. सचिन मोरे पुन्हा एकदा अगदीच स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाज पाहिलं तर आपण स्ट्राईक एंडला रोशन म्हात्रे, जो गोलंदाज पहिला 15 धावा खर्च केला गेला होता त्याच स्ट्रायकिंग गोलंदाजाला पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी बोलावलं गेलंय. फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का, काय घडलंय? कदाचित अगदीच शेवटच्या क्षणाला झेल हातातून निसटलाय की काय. इथं मात्र गोलंदाजांनी केली चूक. पुन्हा एकदा 1 धाव देऊन जाईल कारण
कदाचित हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, डायरेक्ट हिट मात्र मिस झालाय. एक धाव मात्र समोरच्या संघाला मिळाली. खरं तर इथं नेरे संघ काय ठरवत असेल, आत्ताच्या घडीला महत्वाचा फलंदाज बाद करणं महत्वाचं असेल, कारण 70 धावांचा चेस आहे, चेस मोठा आहे, म्हणून विकेट ह्या क्षणी खूप महत्वाच्या आहेत. विकेट मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव मात्र जरूर मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सोनू पाटील. सोनू आतापर्यंत 3 धावांवरती खेळतोय. हुक शॉट, वंडरफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. इट्स अ माइटी 6. खाडीने सामना ठेवलाय मैदानाला, गणेश क्रिकेट संघ नावाखाडीने सामना ठेवलाय मैदानाला. रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला, रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला, आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला. अतिशय सुरेख अशी धून आपण ऐकली. ऑफिशियल सॉन्ग ह्या आयोजनाचं रामबाग चषक 2024. कुमार अमोघ प्रशांत ठाकूर, अमोघ शेठ यांचं काल आपल्याला इथं खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. आणि नेहमीच ठाकूर परिवार हा खूप सहभागी असतो ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये. मग रायगडचे भाग्यविधाते रामशेठ ठाकूर साहेबांनी आमच्यावरती ठेवलेला कायमचा वरदास्त आमच्यासाठी खूप काही शिकवण देऊन जातो. मात्र फटका फसलाय, जरूर जाईल फर्स्ट स्लिप रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलेला आहे. कोणत्याही प्रकारचा इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळणार नाहीये. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा धावसंख्या. धावपटलावरती असताना चेंडू खाली, क्षेत्ररक्षक काय घडलंय. सातत्याने आज ह्या रिजन मध्ये बरेच झेल सुटताना पाहिले. मग यस, फिल्डिंगमध्ये तुम्हाला सुधारणा करणं भरपूर काही महत्त्वाचं असतं आणि पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं. तर इथे आपण पाहू शकाल दादा सरकार, पंढरनाथ शेठ फडके साहेब यांचे खंदे समर्थक संदेश फडके पप्प्याबाई स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत. विजेंद्रबाई यांचे परम मित्र आहेत, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. मगाशी ज्या पद्धतीने आपण पाहिलं वाळ संघाचाही सामना त्याच रिजनमध्ये कॅच सुटल्यानंतर सामना गमावावा लागला. आता ही मॅच त्या बाजूला जाईल का बघा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, त्याच क्षेत्रामध्ये तटावलाय. तोपर्यंत मात्र 1 धावच पूर्ण केली जाईल. दुसरा धावेचा अगदीच प्रयत्न चालू होता, पर्यंत फसलेला आहे. 1 धाव मात्र जरूर मिळेल. 1 धावेने धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे निश्चितच 35च्या घरामध्ये. 3 षटकांचा खेळ झालाय, ज्याच्यामध्ये धावसंख्या आतापर्यंत आहेत त्या म्हणजेच 1/35. अठरा बॉलमध्ये 35 झाल्यात. 12 बॉलमध्ये 35ची गरज आहे. आता मात्र 17.5च्या सरासरीने पळावं लागेल. यस, साजन बैलाचे मालक आणि बैलगाडा क्षेत्रातील बिंजोड बेताज बादशाह म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो, नितेश वाजेकर साहेब साजन बैलाचे मालक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तत्पूर्वी आपण सन्मान या ठिकाणी करूया. तर या ठिकाणी भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर तथा सरपंच बैलाचे मालक समीर शेठ यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी आमचे रुपेश शेठ मोकल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समीर शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी रुपेश शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी, प्रत्येक डॉट बॉलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक समीर पाटील यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर
वेदांत ट्रान्सपोर्टचे ओनर सन्मान्य प्रदीप शेठ डोलकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी प्रदीप शेठ यांना विनंती करतो की आपण या बाने आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. तो यहाँ से आने वाले 12 गेंदे और 35 की जरूरत. गेंदबाज तैयार. आदित्य मस्कर. यावेळेला मात्र काय घडलंय, चूक केलेली महागात पडेल का? एक धाव मात्र जरूर पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न चालू आहे. थ्रो मात्र आपला जर डायरेक्ट झाला असता मात्र निश्चित डेंजर एंडला फलंदाज बाद होऊ शकला असता. 2 धावांनी मात्र विजयाचं वाजवी अंतर कमी केलं जातंय. 11 मध्ये 33. चौथ्या क्रमांकाचं षटक हाताळताना 22च्या स्वरूपामध्ये धावा आल्यात. खरं तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. थोडासा यष्टीरक्षक चुकला, तिथून मात्र 2 धावा ॲड केल्या गेल्यात. फलंदाज सोनू. आत्तापर्यंत पाहिलं तर सोनू 1 षटकार 2 दुहेरी 2 एकेरी अशा पद्धतीने 12 धावसंख्येवरती खेळतोय. चांगला उचललाय हा चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या उंचीच्या बाहेर जाईल. अतिशय वेगवान षटकार. या ठिकाणी आपण करून घेऊया. आमचे चिनू भाऊजी म्हणजेच अमोल ठाकूर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी चेतन ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमोल ठाकूर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने. धन्यवाद. 10 चेंडू 27 धावांची गरज. इथून मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. नेरे संघ मॅच सोडायला अजूनही तयार नाहीये. कामोठे संघही मॅच सोडायला अजूनही तयार नाहीये. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. फलंदाजही त्याच ताकदीवरती उभा आहे. गोलंदाजही त्याच आत्मविश्वासावरती गोलंदाजी करतोय. कधी गोलंदाजाचा निर्धाव चेंडू तर कधी फलंदाजाचा मोठा प्रहार षटकार. इथून मात्र येणारे 10 चेंडू 27 धावांची लढत. दोन्ही संघ जर पाहिले तर नेरे आणि कामोठे प्रतिष्ठेची मॅच खेळतात. इथून जो संघ पुढे जाईल दुसऱ्या फेरीची मॅच खेळेल. आणि आज सुपर 4चा अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. सोनू तयार. षटकाराने मात्र रणशिंग फुंकले सोनूने. इथून मात्र गोलंदाज आदित्य मस्कर कोणतं अस्त्र फेकेल सोनूसाठी. यॉर्करचा प्रयत्न. ब्रह्मास्त्र ज्याला क्रिकेटच्या गोलंदाजी म्हटलं आता तर यॉर्कर चेंडू मात्र टाकला जातोय. 1 धाव मात्र जरूर मिळेल. एका धाब्याने मात्र जास्त टेन्शन येणार नाहीये नेरे संघाला. एका धाब्याने मात्र थोडंसं टेन्शन वाढलं जाईल कामोठे संघाचं. 9 चेंडू 26 धावा. ज्या वेळेला कांचन पालकर यांच्यासारखे स्कोर रायटर असतात अगदीच समालोचन करताना खूप आनंद होतो. प्रत्येक गोष्टीचा अगदीच योग्य ते हिशोब दिला जातो. मग संदेश शेळके यांच्यासारखी जर तो मला लाईव्ह मॅच पाहायला मिळत असेल, कोणत्याही प्रकारची गडबड आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. एकत्रित समालोचक जर पाहिले व्यावसायिक दर्जाचे समालोचक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पूर्णपणे स्पर्धेचं नाव जर पाहिलं तर स्पर्धेचं नाव आहे रामबाग. आणि ज्या ज्या गोष्टीला राम हा शब्द लागतो ती गोष्ट अंतिम असते. जाऊया अंतिम चरणाकडे. 9 चेंडू 26 धावांची गरज. ये उड़ाया शायद से गेंद हवा में लहराती हुई हवाई सफर करती हुई आएगा नंबर 6. त्याचं ही दोस्ती तुटायची नाही, कारण आपण पाहतोय ऑन स्क्रीन आमचे सर्व मान्यवर पाहुणे. आणि बॉल बॉयच जिग्नेशचंही मी कौतुक करेन. सातत्याने कुठेही हयगई नाही आहे. नाही तर काल आम्हाला बॉल बऱ्याच वेळेला पाहायला लागायचे. आज जिग्नेश आहे म्हटल्यानंतर आपल्याला बॉल अगदीच योग्य वेळेवरती मिळतील. मॅच बनली. 12 मध्ये 35 होत्या, 8 मध्ये 20 हवे आहेत. इथे मात्र फलंदाज रोशन म्हात्रे
फलंदाज सोनू पाटील मॅच सोडायला तयार नाही आहेत. एक षटकार सोनूने आणला होता, एक षटकार रोशनने आणलाय. आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा लागल्या गेल्यात पहिल्या 4 चेंडूंमध्ये. 8 चेंडू 20 धावांची गरज. नेरे संघ कामोठे संघ तुल्यबळ संघ आपण पाहतोय आणि इथून आलेला प्रत्येक मोठा फटका टेन्शन देऊन जाईल नेरे संघाला. एखादी विकेट मात्र टेन्शन देऊन जाईल कामोठे संघाला. काय घडेल काय बिघडेल आपण ऐकतोय क्रिकेटची वाणी, राजकिरण कोहलीची कहाणी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, विनाशकाले विपरीत बुद्धी, परंतु काय घडलंय निश्चितच पॉपिंग रिचच्या बाहेरचा हा चेंडू होता आणि वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव ऍड केली जाईल. चला पंचांशी वाद घालू नका अशी विनंती आहे. विनंती आहे सर्वांना. निरेसंघ अंपायरचा डिसिजन फायनल आहे. आयोजकांची आम्हाला पुन्हा एकदा सूचना आलेली आहे. जो संघ गैरवर्तणूक करेल इथून पुढे ज्या मोठ्या मॅचेस असतील त्यावेळेला तुम्हाला कॉल देताना विचार केला जाईल. अंपायर्स डिसिजन विल बी द फायनल. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित रामबाग चषक आपण पाहतोय आणि चेतन शेठ ठाकूर यांची विनंती आहे की आपण खेळ सुरू करायचा आहे. अंपायरचा डिसिजन फायनल असणार आहे. घेऊ नका. तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल प्रॉब्लेम आहे तरच तुम्ही लगेच रिव्ह्यू घ्या. तुमच्या डिसिजनवरती तुम्ही कन्फर्म राहा अशी विनंती आहे. वाईट चेंडू आलाय. 8 चेंडू 19 धावांची गरज. थोडा खेळ फक्त थांबूया. JCB बाहेर जाईल. तिथे विजेंद्रबाई खंबीर आणि नेहमीच कोणत्याही गोष्टीचा इथं पाठपुरावा लगेच केला जातो. येस डेफिनेटली गोट्याबाई पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलंय जो संघ गैरवर्तणूक करेल त्या संघाला इथून पुढे कुठेही संधी दिली जाणार नाहीये. 16,000मध्ये 2 लाखाचं पारितोषिक, शाईन गाडी आणि पुढे येणारे 5 लाखाची स्पर्धा याकडे लक्ष ठेवा मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदीच 16,000मध्ये दिल्या जातात. गोलंदाज तयार.
फटका फसलाय, याही वेळेला फटका फसलाय जरूर। बिंदी गेंद देखने को मिलेगी यहाँ पे, तो आने वाले 7 गेंदे और 19 की जरूरत, तो मैच बन रहा है कभी इस पार तो कभी उस पार, मैच पूरी तरह से बैलेंस्ड चल रहा है। 7 में 19, फटका फसलाय झेलखाली क्षेत्ररक्षक आणि काय घडलंय, कदाचित एका बाजूला दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले आणि झेलही दान झालाय। अगदीच प्रतिष्ठेची मॅच पाहायला मिळते, कधी नेरे संघ तर कधी कामोठे संघ, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षक तरी कधी विकेट कीपर, सर्वजण मात्र आता प्रेशर प्रेशर प्रेशर, धक 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 धक। रन रेट होता तो गाठला गेलाय, 17.5चा आस्किंग रन रेट होता, 17 आल्यात, म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 18, 4 डॉट चेंडू मॅच मध्ये इन होईल नेरे संघ, 3 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करेल कामोठे संघ। समोर असलेला फलंदाज सोनू पाटील, रोशन म्हात्रे आता हा सामना जिंकून दाखवतील की नवीन आलेला गोलंदाज जो की शेवटचे 6 चेंडू साकारेल, इथून मात्र एक मोठा प्रश्नचिन्ह असेल आणि या सर्व प्रश्नचिन्हांचं उत्तर मात्र इथं लगेच मिळालं जाईल। गोलंदाज आपण पाहतोय उमेश पाटील, तुम्हाला जी संधी संघनायकाने दिली या 17 धावा डिफेंड करायच्या, जर 17 धावा तुम्ही डिफेंड नाही केल्या, 18 धावा झाल्या तर मात्र मॅच हातातून जाईल, कारण कंपल्सरी चेसिंग आहे। 6 मध्ये 18 म्हणजेच तुम्हाला 17 धावा आतमध्ये ठेवायचे आहेत आणि जिंकायचं असेल कामोठे संघ 18 धावा पूर्ण करायचे आहेत। चेसिंग करताना कंपल्सरी चेसिंगचा हा फंडा आहे आणि कंपल्सरी चेसिंग करताना शेवटाचे 6 चेंडू, अगदीच भैरवीचे 6 चेंडू, आपण फ्रेश मॅचचा हा शेवटचा सामना पाहतोय आणि पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, आणि प्रवीणजी गायकर कालच्याही मॅच आपण पाहिल्या तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगल्या होत्या। गोलंदाज तयार, फटका फसलाय, जरूर ऑन ड्राईव्ह खेळलाय, परंतु 1 धाव इथं जरूर मिळून जाईल तो फलंदाज रोशन म्हात्रे एका धाव्याने मात्र स्ट्राईक रोटेट होईल। अजूनही 5 चेंडू 17 धावांची गरज, येणारे पुढचे 2 चेंडू मॅचचं चित्र एकतर बदलतील किंवा मॅच जिवंत असल्याचं एक उदाहरण उभं करतील। 5 मध्ये 17 मॅच बनते, मॅच अजून बनलेली आहे, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मॅच अजून जिंकलेली नाही आहे, कारण अजूनही कोणीही हारायला तयार नाही आहे। परंतु आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाज उमेश पाटील अगदीच ताकदवर गोलंदाजी करतोय, आपल्या नावलौकिका साजेशी गोलंदाजी करतोय उमेश पाटील, जो संघनायकांनी आपल्याला विश्वास दाखवला होता त्या विश्वासावरती सार्थ ठरतोय। 4 चेंडू 16 धावांची गरज, 4 मध्ये 16, 4 चौकार किंवा 2 मोठे फटके, 1 चौकार, काय घडेल? आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे। यावेळेला मात्र काय घडलंय तर चेंडू मात्र चाललाय कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने, दन 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 करत आलाय चौकार। ले लिया इस गेंद ने, क्योंकि जिस तरह से ऑफ साइड के बाहर की गेंद थी उसको बेहतरीन कवर ड्राइव खेला था, और ये चौवा आते हुए आने वाले 3 गेंदे 12 की जरूरत, तो यहां से गेम अभी भी ऑन है। इस 3 गेंदों में या तो 3 चौवे दागने पड़ेंगे या तो 2 बड़े स्ट्रोक, जिसे कहा जाता है बिग 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 हिट। जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे। यहाँ पे देखा जाएगा तो पूरी तरह से मैच में फिर एक पलटवार होते हुए दिखा है।
मॅच अभी भी जिंदा है. रनआउटचा रिव्ह्यू चॅलेंज केलाय. डायरेक्टेड टू थर्ड अंपायर. वी हॅव अंपायर रिव्ह्यू फॉर द रनआउट. चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय फलंदाज दूर 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 दूर. नेरे संघ विजयश्रीकडे. फटका फसलाय. फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र जवळजवळ मॅच आपल्या खिशामध्ये टाकली. परंतु मॅच अशा लगेच संपत नाहीयेत. मॅच शेवटच्या लिगल चेंडू पर्यंत थांबतात. अजूनही एक चेंडू 11 धावांची गरज जरूर आहे. यस, चला भातान क्रिकेट संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं. प्रेक्षकांना विनंती असेल आपण शांतता राखा. चला विनंती असेल भातान संघ कॅप्टन आपण लगेचच या. शेवटचा चेंडू. एक चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा झेल हवेमध्ये आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये स्वतः गोलंदाज जातोय. एकदा अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल पूर्ण केला जातोय आणि विजयश्री संपादन केला जातोय नेरे संघाकडून. संपलाय जबरदस्त असा खेळ. 70 धावांचा हा टार्गेट होता. जवळजवळ 59 धावा कामोठे संघ आणि निश्चितच येस. चला कॅप्टन लगेच या श्रीदत्त 11 भातान संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. या सामन्याचा सामना पुरुषोत्तम प्रथमेश फडके. 17 चेंडू 45 धावा करणारा प्रथमेश फडके ठरलाय सामना पुरुषोत्तम. आणि जशी मॅच सुरुवात होईल नाणेफेकीचा कॉल केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मधून प्रवीणजी गायकर यांच्या शुभ आवाजातून. आणि निश्चितच कॉम्बॉक्स मध्येही त्यांचाच आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तर बघा